नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवंता सिद्धता कक्ष व संशोधन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील स्तरावरील आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहपूर्ण व जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाली। उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी VN नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंतराव धात्रक होते। उद्घाटक म्हणून विप्र सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PV रसाळ उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहचिटणीस दिगंबर गीते उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाली। या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर संजय सानप, उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके, प्राध्यापक दिलीप कुटे यांच्यासह प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना हेमंत धात्रक म्हणाले की नव्या शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहे। विद्यार्थ्यांनी चांगले ज्ञान अवगत करून संशोधन क्षेत्रात नावलौकिक तयार करावा। उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर रसाळ म्हणाले की विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे। सर्वांगीण विकासासाठी ज्ञान, विज्ञान, कौशल्य व मानवी क्षमता या चतुसूत्रीवर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे। स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मोखाडा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण चांदोरे, सिडको महाविद्यालयाचे डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांनी कामकाज पाहिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी केले। सूत्रसंचलन डॉक्टर शरद काकड यांनी केले, तर आभार डॉक्टर राजेंद्र झोळेकर यांनी मानले। या आविष्कार स्पर्धेत कला वाणिज्य व व्यवस्थापन तसेच विज्ञान शाखेतील 120 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन समस्येतील अडचणींचा अभ्यास, नाशिक जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील रोजगार संधी, प्रदूषण, ई-बँकिंग, घनकचरा व्यवस्थापन, आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभागाचा चिकित्सक अभ्यास, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीचा अभ्यास, महिलांच्या आर्थिक क्षमतेचे मूल्यमापन, विविध औषधी वनस्पती व पाने, फुले यांपासून आरोग्यास होणारे फायदे, पाण्यापासून वीज निर्मिती, फास्ट ट्रॅक यंत्रणा आदी विषयांवर नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प व मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली। उपक्रम यशस्वी करण्यासाठी IQAC समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र झोळेकर, रिसर्च क्लबचे सदस्य डॉक्टर हेमेंद्र शिंदे, डॉक्टर सचिन शिंदे, डॉक्टर अविनाश घोळवे, कार्यालय निरीक्षक राजेंद्र तिवडे, निलेश महाजन, विष्णू बलक, छाया बाग यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, संशोधन मार्गदर्शक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।